द्वारी कीर्तनाची वारी, देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी। माऊली तू माझी देवा सर्व दुःख हारी, नाम तुझे घेतो देवा पहाटेच्या पारी। हरिमुखे म्हणा जय जय पांडुरंग हरी, जय पांडुरंग हरी। देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम। विठ्ठल 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 विठ्ठल। देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी। नमस्कार। देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात आपलं सहर्ष स्वागत। रंक असो वा राव, ईश्वराच्या दरबारात सगळ्यांना समभाव। श्रीमंती वैभव मिळवण्याच्या नादात आपलं आयुष्य समाधानानं जगायचं कुठेतरी राहूनच जातं, नाही का? म्हणूनच संतांनी म्हटलंय, चित्ती असू द्यावे समाधान। चला तर मग याच समाधानाचा शोध घेऊया आपल्या आजच्या कीर्तनात। जय जय रामकृष्ण हरी। विठोबार कुमाई, जय 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 विठोबार कुमाई। रामकृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरि 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 जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरि जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण जय हरी, जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। अवघाचे संसार सुखाचा करीन, अवघाचे संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरेन तेने लोक, आनंदे भरेन तेने लोक, जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा। आनंदे भरीन तेरी लोक, आनंदे भरीन तिनी लोक, जाईन गे माई तया पंढरपुरा, जाईन गे माई तया पंढरपुरा। येतेन माहेर आपोलिया, आपोलिया, भेटेन माहेर भेटेन
भेटेन माहेरा आपुलिया भेटेन माहेरा आपुलिया भेटेन माहेरा आपुली जाईन की माये तया पंढरपुरा जाईन गे माये तया पंढरपुरा विठाल 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 जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम विठाल 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 जय श्रीराम जय श्रीराम विठाल 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 जय हो बोला पुंडलिक वरदाय श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज प्रभु रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान छत्रपती शिवाजी महाराज भारत माता बोल रे भाई अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन गे माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया सर्व सुकृताचे फळ मी लाईन क्षम मी देईन पांडुरंगा जाईन गे माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया बापर कुमादेवर विठ्ठलाच्या भेटी आपुल्या सेवेसाठी करुणी ठेला जाईन गे माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपाजाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुकाजी यांची किल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सभेसाठी घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचे कळस असणारे जगदवंदने जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ हिंदू हृदय सम्राट हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधी राजमहाराज छत्रपती शिवबाराजांचे धर्मगुरू असणारे श्री तुकोबाराय वारकरी संप्रदायाचा जो मजबूत खांब आहे पैठण निवासी शांती ब्रह्मशांतीचे सागर असणारे नाथ महाराज वारकरी संप्रदायाचा ज्यांनी सविस्तर विस्तार केलेला आहे वारकरी संप्रदायाची भगवी पताका ज्यांनी पंजाब पर्यंत नेली ते भगवान परमात्माचे लाडके भक्त श्री नामदेवराय आणि वारकरी संप्रदायाचा जो पाया आहे ज्ञानियांचे राजयोग्याचे माऊली साधकाचे मायबाप श्री संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय यांचा उत्कृष्ट असा गोड 4 चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे विठ्ठल विठ्ठल अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन गे मायतया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग ज्ञानियांचे राजयोग्याची माऊली साधकाचे मायबाप श्री संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय ज्ञानेश्वर महाराज या अभंगामध्ये प्रतिज्ञा करतात अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन प्रतिज्ञा करणारे ज्ञानोबार आहेत ज्ञानेश्वर महाराज प्रतिज्ञा करतात काय म्हणतायत अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तीन बरं प्रतिज्ञा करणारे संत आहेत ते आपण करतो का बरं आपण करत नाही अशातला भाग नाही लोकही प्रतिज्ञा करतात घरामध्ये नवरा बायकोचं भांडण झालं तोही घरात प्रतिज्ञा करतो बस
आजपासून घराचं तोंडच पाहणार नाही, पण संध्याकाळी घरी आल्याशिवाय राहत नाही. ही आपली प्रतिज्ञा आहे. बरं, आपली प्रतिज्ञा पूर्ण होते का? होते का आपली प्रतिज्ञा पूर्ण? आपली प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. याच्या पुढे जाऊन सांगू. राजे प्रतिज्ञा करतात, उदंडचिया झाले, जन्मोनिया मेले, होऊनिया गेले राव रंक. आतापर्यंत खूप राजे झाले असतील, होतील, याच्या पुढे सुद्धा होणार आहे. पण एक राजा होऊन गेला आणि त्या राजाचं नाव आहे रावण. रावणासारखा राजा होणं शक्य महाराज. तुकोबारायांनी आतापर्यंत कोणाच्या संपत्तीचं वर्णन केलेलं नाही, पण तुकाराम महाराज रावणाकडे किती संपत्ती आहे एका अभंगात वर्णन करतात. लंके माझे घरे किती ती ऐका, सांग तसे संख्या जैसी तैसी. 5 लक्ष घरे पाषाणाशी जेथे, 7 लक्ष घरे विटेबंदी, कोटी घरे ज्याची कास आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेलेली. डोळ्यासमोर चित्र ठेवा महाराज, किती अफाट संपत्ती होती रावणाकडे. किती? 5 लक्ष घरे पाषाण. पाषाण म्हणजे दगड. दगडाची किती घरं? 5 लाख. 7 लाख विटे मातीचे, 7 आणि 5 12 लाख. कोटी घरे ज्याची कास आणि तांब्याची, आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी. कांचन म्हणजे सोनं. सोन्याची किती घरं? 7 कोटी घरं. एवढं त्याच्याकडे असताना त्याने 1 2 नाही 3 प्रतिज्ञा केल्या. त्याने पहिली प्रतिज्ञा केली होती खारा समुद्र गोड करीन. दुसरी प्रतिज्ञा केली होती सोन्याला सुगंध आणीन. आणि तिसरी प्रतिज्ञा केली होती आकाशाला शिडी लावीन. आता मला सांगा, राजा रावणाची एखादी प्रतिज्ञा पूर्ण झाली का? खारा समुद्र गोड झाला? नाही. सोन्याला सुगंध आलं? नाही. आकाशाला शिडी लागली? नाही. अरे राजे प्रतिज्ञा करतात, पण राजांची प्रतिज्ञा पूर्ण होत. पण या महाराष्ट्रात, या हिंदुस्थानामध्ये असे एकच राजे झाले, आणि ते म्हणजे छत्रपती शिवबाराजे. आणि छत्रपती शिवाजी राजांनी केलेली प्रतिज्ञा पूर्ण झाली, एवढं लक्षात ठेवा. छत्रपतींनी केलेली प्रतिज्ञा, आणि त्या दिवशी तारीख होती 15 एप्रिल 1645. छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर. महासाहेब जिजाऊ यांच्या पोटी छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले, आणि त्या दिवशी तारीख होती 19 फेब्रुवारी 1630. अरे सूर्यासारखं तेच चमकणारं पोरग जन्माला आलं. शिवाई देवीच्या याच्याने शिवनेरी किल्ल्यावरून मुलाचं नाव ठेवण्यात आलं. छत्रपती शिवाजी राजे थोडे लहानाचे मोठे झाले, चालायला लागले, बोलायला लागले, खेळायला लागले. अरे बघता बघता छत्रपतींचं वय झालं 7 ते 8 वर्षाचे. आणि 7-8 वर्षाचे असताना एक दिवशी निजामशाहच्या दरबारात फिरायला जात असताना मासाहेबांनी त्यांना सजवायला सुरुवात केली. डोक्यामध्ये टोप, चंदना कोर सारखा गंध लावला, त्या ठिकाणी अंगरखा घातला, हातामध्ये तलवार दिली, भगवा झेंडा दिला, आणि छत्रपती शिवाजी राजे घोड्यावर बसले आणि निघाले. आणि निजामशाहच्या दरबारात जात असताना एक कसाई त्या ठिकाणी गायला घेऊन जात होता. राजांचं लक्ष गेलं आणि राजे धावत धावत गेले. अरे वयाचे 8 ते 9 वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी राजाने गोमातेचं रक्षण केलं. बघता बघता राजांचं वय वाढायला लागलं. अरे 14 ते 15 वर्षाचे छत्रपती शिवाजी राजे झाले, आणि 18 पगड जातीचे मावळे 12 बोलतुदारांना एकत्रित केलं. त्या ठिकाणी तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, एसाजी नाईक, भरजी नाईक, बाजी प्रभू देशपांडे, अरे पासलकर काका, संभाजी, कावजी कोंडाळकर, संताजी धनाजी, अरे प्रतापराव गुजर सारखे, एसाजी कंग सारखे, बाजी पासलकरांसारखे, नेताजी पालकरांसारखे 18 पगड जातीचे मावळे सगळे एकत्रित आले. आणि त्या दिवशी तारीख 15 एप्रिल 1645. आणि सगळेच्या सगळे रोडेश्वराच्या मंदिरावर जमले. रोडेश्वराचं मंदिर म्हणजे भगवान शंकराचं, महादेवाचं मंदिर, आणि समोर पिंड असते महाराज. आणि छत्रपतींचा अभिषेक होता. कशाचा होता अभिषेक? रक्ताचा अभिषेक होता. नाही तर तुम्ही आपण करतो ना अभिषेक. आपण जर गेलो पंढरीला, पांडुरंगाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर आपण अभिषेक करतो पांडुरंगाचा. आळंदीला गेल्यावर ज्ञानोबरांचा अभिषेक करतो, देऊला आल्यावर तुकोबरांचा अभिषेक करतो, शेगावला गेल्यावर गजानन बाबाचा अभिषेक करतो, शिर्डीला आल्यावर साईबाबाचा आपण अभिषेक करतो. पण तुमचा आमचा अभिषेक कशाचा असतो? दया दुधाचा, गावरानी तुपाचा आपण आपला अभिषेक असतो. पण त्यावेळेस माझ्या छत्रपती शिवाजी राजांना रक्ताचा अभिषेक केला, आणि तिथं प्रतिज्ञा केली, हे सर्व साक्षी रोडेश्वरा, आज आम्ही तुझ्या समोर प्रतिज्ञा करतोय, एक ना एक दिवशी हिंदवी स्वराज्य निर्माण करेल. आणि करून दाखवलं. विठाला विठाला.